तैवान व दक्षिण कोरियातील फक्त 3 कंपन्यांनी अख्ख्या भारताला मागे टाकले। पण ही रेस आपण दशकांपूर्वी जिंकलो असतो। होय, सध्या दक्षिण कोरिया व तैवान सारख्या छोट्याशा समुद्रातील द्वीप देशांनी भारतासारख्या बलाढ्य देशाच्या शेअर मार्केटला मागे टाकलंय। आणि कारण आहे AI व सेमीकंडक्टर बनवणाऱ्या फक्त 3 कंपन्या। दक्षिण कोरियामध्ये SK हायनिक्स व सॅमसंग या 2 कंपन्यांनी सध्या जगात लागणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हार्डवेअर व सेमीकंडक्टर बनवण्यामध्ये महारत हासिल केली, ज्यामुळे दक्षिण कोरियातील अख्ख्या शेअर मार्केटमध्ये या 2 कंपन्यांचा वाटा हा 52.80% आहे, म्हणजे जवळपास निम्म्याच्या वर आहे। म्हणजे याच कारणामुळे दक्षिण कोरिया सध्या जागतिक शेअर मार्केटच्या रँकिंगमध्ये $5 ट्रिलियन सह 6व्या नंबरवर आलाय। कारण त्या 2 कंपन्यांची व्हॅल्यू ही $2.66 ट्रिलियन झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे AI किंवा सेमीकंडक्टर बनवण्याचे इंडस्ट्री